उषाताई, हा? मी या घरात आल्यापासून बघतेय राधिका ताई कुठं दिसलं नाही तू. त्या माहेरी गेल्यात ना, त्यांच्या वडिलांची तब्येत ठीक नाहीये ना, म्हणून स्वतः नयनतारा मॅडम त्यांना काही दिवस माहेरी जाऊन राहा म्हणाल्या. असं होय. हो बर, मी कॉफी देऊन येते. हो इन्स्पेक्टर, त्या आल्या परत. या या, शी इज फाईन अँड थँक्यू फॉर ऑल द सपोर्ट. या. अहो साधनाताई, तुम्ही कशाला कामाला लागलात? बरं, तुम्ही बसा, बघू जरा. अहो नाही, साधनाताई, मी काय सांगते, बसा बसा. तुम्हाला आता बरं वाटतंय ना? डॉक्टर आले, तुमचं ड्रेसिंग केलं, तुम्हाला औषधं दिली. आता खरंच जरा बऱ्या दिसता. पण या सगळ्या गोंधळात ना साधनाताई, तुमच्याशी निवांत बोलताच आलं नाही मला. मला आता नेमकं त्या दिवशी काय घडलं ते सांगाल? नाही म्हणजे मला खूप प्रश्न पडलेत. तुमचा ॲक्सिडेंट कुठे झाला, कसा झाला, पोलीस कंप्लेंट कोणी केली आणि तुम्हाला हॉस्पिटलला कोण घेऊन गेलं? खरं सांगू का मॅडम, मला ना यातलं काय बी नाही माहित. साधनाताई बघा, तुम्ही हरवला होतात ना, त्यामुळे आम्ही पोलिसांकडे कंप्लेंट केली होती. मग आता आपल्याला चौकीत जाऊन तुम्ही सापडल्याची नोंद करावी लागेल आणि तिथे तुम्हाला हे सगळे प्रश्न विचारतील. म्हणून मी तुम्हाला विचारते, साधनाताई थोडं आठवण्याचा प्रयत्न करा, डोक्यावर ताण द्या. त्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? मला खूप काळजी वाटते तुमची. आणि खरं सांगायचं तर मला हे सगळं खूप वियर्ड वाटतंय साधनाताई, खूप विचित्र वाटतंय. आता एक काम करायचं, तुम्ही अजिबात घराच्या बाहेर एकटं जायचं नाही. मला खूप काळजी वाटते. आणि तसंच काही काम असेल ना तर तुम्ही सोबत कोणाला तरी घेऊन जा. मॅडम, मला जरा देवळात जाऊन यायचं होतं. साधनाताई, अहो आत्ता तुम्हाला हे सगळं सांगते ना मी, आणि परत तुम्ही म्हणताय तुम्हाला जाऊन यायचंय. नाही. आणि मुळात मला सांगा, तुम्ही कामाला कशाला लागलात? स्टाफ आहे ना, करेल हँडल. तुम्ही 2 दिवस आराम करा, कळलं? अजिबात कामाला हात लावायचा नाही आणि बाहेर कुठेही जायचं नाही. जाऊन तुम्ही आराम करा. मॅडम तर आज घराबाहेर पडू नको म्हटल्यात. खरं मला तर जायलाच लागणार. काय करू? साधनाताई, काय झालं? तुम्हाला काही आठवतंय का? मला काही सांगायचंय का? नाही, काय नाही.
म्हणजे इथे राजांची वाट बघत बसलीस तू? आता काही तू माझ्या हातून सुटत नाहीस. कमळी, ए इडियट, काय ग? फोन आला म्हणून लगेच चाललीये पळत फोन उचलायला? नॉर्मल माणसं फोन आल्यावर घ्यायलाच जाते. उगा कशाला मध्ये येतेस? हा ग ए, कोण आहेस तू? समजतेस काय स्वतःला? तुला काय वाटतं यू आर दॅट इम्पॉर्टंट पर्सन की कॉलेजच्या टेलिफोनवर तुला कोणीतरी कॉल करेल? मीच कॉल केलेला, प्रँक करत होती तुझ्यावर आणि तू फसली. तुला हे रिश्पासून लांब करायला केलंय मी, कळलं का? पाहिलं माझं माइंड किती शार्प आहे ते. या असल्या गोष्टी करून तुला जर मजा येत असेल तर तू घेत बस मजा. करत बसेन मी, पण तू एक लक्षात ठेव, लास्ट वॉर्निंग देतीये, माझ्या रिश्पासून लांब राहायचं, कळलं का? इट्स गुड फॉर यू. आणि विसरत असेल तर सांगून देते, टुरिस्ट टू गो. त्याच्यानंतर या कॉलेजची ट्रस्टी मी होणार आहे आणि तू टाटा. कळलं का इडियट? कमळे, हिनं का डिवले तुला? काय ग? निंगे, उगा कशाला हिच्या नादाला लागायचंय? ए नादाला लागू नको काय? लाग नाही तर नको लागू. निंगू पिंगू का चाले, मग माझं काय करणार आहे? ए, निंगू पिंगू म्हणायचं नाही हा, एकदाच सांगतोय. नाही म्हणायचं ना, मग नाव बदल. चलट. चलट मला म्हणलीस आणि स्वतःच गेलीस. बरं कमळे, झालं तरी काय? अगं गंडवत होती फोन आल्याचं सांगून. उगा अभ्यास सोडून आलो बघ. कमळे, तू मला उगाच अडवत असतीस. आज तर चांगली घुसळूनच टाकली असती हिला. हात तरले शिवशिवत्यात माझं, चांगली जिरवली असती तिची. त्यांना काय होणार आहे? ए बाई, तुझं तर आता त्या शांततेच्या नोबेल पुरस्कारात नावच द्यायला लागतंय. अवघड आहे तुझं. चल अगं, चल की आता कसला विचार करतीस? निंगे, ही खुळ्या डोसक्याची हाय खरं, पण आत्ता एक आयडिया देऊन गेली आहे बघ. हा म्हणजे? म्हणजे ऋषी सरांपासून लांब राहण्यासाठी हिनं आता फोन आल्याचं गंडिवलं. तसंच आपण जर कामिनी आजींना गंडिवलं तर? कमळे, असं केलं तर लय मज्जा येईल. काय चेष्टा चालली आहे का? जरा विचार कर. अन्नपूर्णा आजींची मोठी नात सून घरला यायला नको म्हणून त्या सगळं प्रयत्न करते. म्हणजे त्या 100% यात अडकणार आणि फसणार.